त्या सगळ्यांच्या पाठीशी जेव्हा बाबा तुम्ही राहा मी तुम्हाला खात्री देतो की राज्य बदलण्याशिवाय अविश्वास असणार नाही. राज्य बदलले ही स्थिती 2 महिन्याच्या आत आम्ही तुम्हाला मान करून जातो आणि देशामध्ये बदल होता असं त्यांना वाटतं की त्यांनी आम्हा लोकांची सुद्धा संस्कृती आणि आज भाजपमधून जाऊन आज सत्तेमध्ये ते बसले. राजे होय राजकीय निर्णय घेतला आणि तो निर्णय घेऊन ज्या पद्धतीने देशामध्ये लोकांची आज सरकारबद्दलची अपेक्षा आहे त्याची पूर्तता करण्यासाठी साथ द्यायचा ते निकाल घेतात. राजे होय आणि गुंजवली असा हा कार्यक्रम तसा स्वतःखाली राजेश होय त्यांनी आम्हाला लोकांशी संपर्क साधला आणि त्यांच्यामध्ये जी अस्वस्थता आहे ती त्यांनी आम्हाला बोलून दाखवली. त्यांचं म्हणजे एकच होतं की गेली अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा वेगळ्या विचारानं त्यांनी काम केलं. अपेक्षा होती की सामान्य जनतेच्या जीवनामध्ये आम्ही काहीतरी बदल करू शकतो पण ते काही घडलं नाही. आणि आणखी एक गोष्ट आहे की ज्यांच्या हातात सत्ता आहे ती सत्ता लोकांच्यासाठी वापरायची असते. ही भूमिका आपण सगळेजण जाणतो. पण दुर्दैवानं तुमच्या भागामध्ये सत्तेचा गैरवापर केला जातो. या संबंधीचा आवाज जो उठवतो त्यांचे खोटे खटले बनवले जातात. अनेक दृष्टीने त्यांनी त्रास दिला जातो आणि सत्ता ही लोकांचं दुखणं कमी करण्याच्या ऐवजी सत्ता ही सामान्य माणसाला यातना देण्याच्यासाठी कशी वापरायची या प्रकारचं सेवन काही चित्र आज त्यांच्या भागामध्ये होते काही नेत्याचे पण. आणि म्हणून त्यांनी हा निकाल घेतला की राजकारण करायचे असेल तर ते राजकारण समाजकारणाला मदत करणारं असलं पाहिजे आणि समाजकारणाला त्रास देणारं असेल तर त्या राजकारणात मी राहणार नाही असं राजकारण मला मान्य नाही. आणि त्यासाठी त्यांनी हा राजकीय निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं तुमच्या सगळ्यांच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. जीवन बदलत आहे, चित्र बदलत आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी एक देशात वेगळंच चित्र होतं. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जाईल त्या ठिकाणी सांगत होते की 400 पार आम्ही 400पेक्षा अधिक खासदार जिंकला हे सांगत होते. निवडणूक झाली 400 पार होता 220 वर आहे. महाराष्ट्रामध्ये 48 खासदार आहेत. त्या 48 खासदारांमध्ये आम्ही 42 जागा जिंकल्या असं मोदी साहेबांचे ते सरकारची सांगत होते. निवडणूक झाली, जुनी लोकांनी मतदान केलं
आणि 48पैकी 31 लोक त्या ठिकाणी त्यांच्या विरोधी निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसने फक्त 10 जागा निवडवल्या. जनतेनं त्या 10 ते 8 निवडून दिले आणि त्याच्यामध्ये वचन सुद्धा एक तुमचं जीवन काही निवडले झाले. याचा अर्थ आहे की लोकांना मोदींचं राज्य सध्याचे राज्य घेते हे मानले नाही. आणि विशेषतः जे मागच्या 5 वर्षाच्या निवडणुकी होती आम्हाला लोकांच्या नावाने निवडून आले, सत्ता घेतली आणि देशामध्ये बदल होता असं त्यांना वाटलं की त्यांनी आम्हा लोकांची सुद्धा साथ सोडली. आणि आज भाजपकडून जाऊन आज सत्तेमध्ये ते बसले. हे पक्षांतर एका दिशेनं लोकांची फसवणूक करणार आहे. हे पक्षांतर सामान्य माणूस ज्यांनी त्यांना मतदान केलं 5 वर्षापूर्वी त्यांची फसवणूक करणारे आणि मग तो मतदारांना फसवतो अशा सगळं काम करायचं नाही. हा निकाल राजाभाऊंनी घेतला आणि तुम्ही सगळ्यांनी त्याला साथ दिली. त्यामुळेच या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं आज तुम्ही इथं उपस्थित आहात. आम्हाला आधी सांगितलं होतं की फळवणीला सभा घ्या आणि फळवणीला सभा घेतल्याच्या नंतर तिथं 30-40 लोक जमतील आणि या निर्णयाला पाठिंबा देतील ही खात्री त्यांनी व्यक्त केली होती. मी राजाभाऊ आणि तुमच्या सगळ्या सरकारला एवढंच सांगू इच्छितो ही सुरुवात आहे. या सुरुवात बाल पहिल्यांदा मुंबईला आला. आता दुसऱ्यांदा निवडणुकीचे पक्ष असू नये त्यावेळेला त्याची जी इच्छा आहे ती पहिल्यांदा आपल्या लोकांनी यावं तर मी नक्की पहिल्यांदा येईल. मी पहिल्यांदा येईल किंवा सगळ्यांच्या सामुदायिक शक्तीच्या जोरावर आपण सगळे महाराष्ट्राला दाखवू की जनता एकदा जागी झाली, एकदा त्यांनी निकाल घेतला तर ते काय चमत्कार करू शकतात हे पहिल्यांदा तुम्हाला बघायला मिळेल. आणि तेच काम आपण लवकरच करतो की एवढं या ठिकाणी मी सांगू इच्छितो. माझी तुम्हाला सगळ्यांना साथ आहे की आज तुम्ही राष्ट्रवादीमध्ये आलात. राजाभाऊचे सरकारी या ठिकाणी आले. तुम्ही सगळ्यांनी ते असो असे खासदार विजय असो या पक्षाचं नेतृत्व असो त्या सगळ्यांच्या पाठीशी जेव्हा बाबाजी तुम्ही राहा मी तुम्हाला खात्री देतो की राज्य बदलण्याशिवाय अविश्वास असणार नाही. राज्य बदलले ही स्थिती 2 महिन्याच्या आत आम्ही तुम्हाला महाराष्ट्रामध्ये दाखवू. राज्य नुसतं बदलायचं नाही सत्तेसाठी तर राज्य बदलून लोकांचे जे जे प्रश्न दुखले आहेत त्याचा मार्ग काढल्या आणि तुमच्या जीवनामध्ये एक चांगले दिवस येतील याची काळजी घेणं ही भूमिका घेऊन आम्हाला लोकांच्या सरकारने तुम्हाला मिळेल एवढंच या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आणि माझी गोष्ट देतो.